संपूर्ण महाराष्ट्रातून हा वर्षानगर मित्रमंडळाने राबवलेला उपक्रम एक अभिनव उपक्रम असून याद्वारे एक समाजाची जागृती होणार असून आज आपल्या महानगरपालिकेला अत्यंत प्राप्त परिस्थितीत जे तेथे शव येतात त्यांना अग्नी देण्यासाठी प्रचंड प्रमाणात शेणी व लाकूड फाटा याची गरज भासते। पण आज या लाकूड फाट्याची कमतरता व शेणी हा व्यवसाय बंद झाल्याने, कारण शेण उपलब्ध होत नसल्याने ह्या व्यवसायावर गदा आल्याने त्या शेणीसुद्धा महानगरपालिकेला उपलब्ध होत नाहीत। याचा परिणाम म्हणून पूर्वी जे लोक स्मशानभूमीला शेणी द्यायचे ते आता उपलब्ध होत नाहीत, तर तुटवडा जाणवत आहे। ह्यावर पर्याय म्हणून या शहरालगतच्या आसपास ग्रामीण भागातून वर्षानगरच्या कार्यकर्त्यांनी साधारणपणे 7 ते 10 हजार शेणी कष्टाने जमा करून आज कोल्हापूर स्मशानभूमीला एक दान म्हणता येणार नाही, पण एक सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून या शेणी देण्याचा उपक्रम केलेला आहे। त्याबद्दल खरं म्हणजे कोल्हापूरच्या सर्व नागरिकांच्या वतीने वर्षानगर मित्रमंडळाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत। याचीच प्रेरणा घेऊन आपल्या कोल्हापुरातील अनेक मित्र मंडळांनी हे अशा प्रकारचे उपक्रम राबवणे आज काळाची गरज बनलेली आहे। मी पुन्हा एकदा वर्षानगर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो। जन्माला यावं कुठं पण कोल्हापुरात मरण यावं अशी प्रत्येकाची इच्छा, आणि इथलं कार्य काय तर अंत्यविधी कार्यक्रम फार चांगल्या पद्धतीनं केला जातो। हे सर्वश्रुत असतानाच आता अलीकडं थोड्या अंत्यविधीसाठी शेणी कमी पडतात, लाकडं कमी पडतात असं पेपरला बातमी येते। आणि एक 8 दिवसापूर्वी असंच पेपरला आल्यानंतर वर्षानगर मित्रमंडळ आणि येथील नागरिकांच्या कानावर आल्यानंतर ह्या मंडळानं नागरिकांनी एकत्र येऊन वर्गणी जमा करून 7,000 शेणी आज महानगरपालिकेला देण्याचा इथं चांगला उपक्रम केलेला आहे। त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचं असंच कौतुक करावं आणि असंच प्रत्येकानं आपली नमस्कार, आम्ही वर्षानगर मित्रमंडळतर्फे आज पंचगंगा स्मशानभूमी येथे आलो आहोत। येथील अंतिमविधी व्यवस्थेत लागणाऱ्या शेणीची कमतरता असल्याची माहिती मिळाली आणि समाजहित लक्षात घेऊन वर्षानगर परिसरातील नागरिकांनी एकत्र येत लोकवर्गणीच्या माध्यमातून शेणीची व्यवस्था केली आहे। आज तीच शेणी आपण येथे दान करत आहोत। हा उपक्रम वर्षानगरमधील सर्व तरुण, महिला आणि नागरिकांच्या सहकार्याने राबवला गेला आहे। आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी जेथे गरज तेथे मदत हा आमचा संकल्प। धन्यवाद वर्षानगर मित्र मंडळ।